भावा काल सीन झाला, तिने भेटायला बोलवलं होतं आणि मी गेलोच नाही यार. होईल शॉर्ट. अरे शॉर्ट नाही, भडकली ती. मला आता तिला काहीतरी चांगलं गिफ्ट द्यायचं आहे. तू मला एखादं चांगलं गिफ्ट सजेस्ट कर. तुझी मैत्रीण आहे ना सर तो. हे बघ, हे दे तिला. तिला नक्कीच आवडेल. नक्की आवडेल ते ऑफकोर्स, खास मैत्रिणी ती माझी, म्हणून तर तुला आणलंय. बरं माझं जीपे चालत नाही, पैसे दे. किती झाले? 259. ठीक आहे. अरे दे ना, मी बोललो ना तुला नंतर देतो म्हणून. देतोय. अरे पैसे नाही आहेत का तुझ्या अकाउंट मध्ये? अरे दे ना पैसे दे. अरे ते बघतायत माझ्या. श्वेता, अगं आवरलं का? ऑफिसला जायला उशीर होतोय ना? आई अगं सुट्टी घेतली आज ऑफिसला मी. नाही रे, माझ्या नीट लक्षात होतं तू एक्सरसाइजच म्हणाला होतास. आई गो मीडियम म्हणालो होतो. काय रे ठीक आहे ग, की 2 वर्षांनी घाले ना कुर्ता. तिच्या प्रेमाने आणलायस. ठीक आहे. काय रंग तरी आवडला का? म्हणजेच माझा फेवरेट कलर आहे. शोभूत दिसतोय तुझ्यावर. आफ्टर ऑल माझी चॉईस आहे. आवडलाय मला. हो, थँक्यू. So typical. आय नो तू विचार करत असशील ना की मी तुला असं मध्येच मेसेज करून का बोलवलंय भेटायला. हो म्हणजे गंधार तुला आठवतं अगं तुझ्याशी 12 दिवस बोलले नव्हते तेव्हा तू सहज बोलून गेला होतास की आपल्यातलं हे बोलणं असं थांबू शकत नाही. आय मीन असं अचानक. गंधार पण खूप प्रयत्न करूनही गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या आणि मग थकून एक दिवस आपण असेच थांबलो. पण आज 2 वर्षांनी असं वाटतं ना की आता कॉल येईल, आपलं बोलणं सुरू होईल, भांडणं मिटतील आणि पुन्हा सुरुवात होईल. श्वेतापणे आता मध्येच कशासाठी वाटतं की नाही? हो एक्झॅक्टली. माझा बोलण्याचा पॉइंट हाच आहे गंधार की आपलं हे असं
बरेच बोलणं थांबणे एकमेकांना अजूनही आशेवर ठेवते. आणि म्हणूनच मी आपल्या नात्याचं एक छान क्लोजर करायचं ठरवलं. निदान मी त्याच आशेवर उद्याची वाट पाहत राहतो ना. पण ज्या दिवशी माझा फोन येत नाही त्या दिवशी निराश होऊनच रात्र काढतोस ना. कंधार, तुलाही चांगलंच माहिती की आपण एकमेकांशी कितीही बोललो ना आणि ते पुरेसं नाहीये, संपणारं नाहीये. पण निदान यापुढे एकमेकांबद्दल मनात द्वेष आणि गैरसमज तरी नसावेत ना. कारण एकमेकांना खूप प्रेम होत आहे. आणि प्रेमच राहायला हवं. हे रोज रोज असं चुकीच्या अपेक्षावर जगण्यापेक्षा एकमेकांचे चांगले मित्र राहू. आय नो हे थोडं फिल्मी साऊंड करेल, पण मला असं वाटतं की आपण हे ऍक्सेप्ट करून एकमेकांना मोकळं करायला हवं. पण एकमेकांसाठी असली तरी तिला असं कंपायचं नाही. असं आयुष्यातून वजा करायचं नाही. याच्या पुढे मला ॲज इज इंटरेस्ट शक्य नाहीये. मग जायचं आपल्या आवडीच्या ठिकाणी. हो, मला वाटलं नव्हतं की तू मला या गोष्टी बोलायला भेटणार असते. अगं मस्करी करत होतो. अगं तू अजूनही तसंच, तू प्रत्येक वेळी असंच का वागतोस? तू 2 वर्षांनी भेटतेस म्हटल्यावर मीच तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. याचं कारण वेगळं करत हे पण ते क्लोजर वगैरेचं पण काय वाईट नाहीये. पण निघायचं तू होतीस म्हणून मी होतो. तू होतीस म्हणून मी होतो. आता तू नाहीस. आता तू नाहीस तर मी कसा असेन? कदाचित मी नसेनच. कदाचित मी नसेनच. असेल तो फक्त ओळखीचा चेहरा. असेल तो फक्त ओळखीचा चेहरा. चेहरा जो वाचता न येणारा.
यापुढे तुझ्या कवितेत नसलेला, यापुढे तुझ्या कवितेत नसलेला. तो असेल दूर कुठेतरी, तो असेल दूर कुठेतरी, वाळवंटात पावसाची वाट बघत बसलेला, पावसाची वाट बघत बसलेला. सोपे नव्हते असे वागणे, सोपे नव्हते असे वागणे, माझ्याच कवितेला नाव न देणे. गरजेचा असा लपंडाव थांबवणे, गरजेचा असा लपंडाव थांबवणे, नात्यास जुन्या नवी वाट देणे. सोपे नाही असे पुन्हा भेटणे, सोपे नाही असे पुन्हा भेटणे, ओळखीचे गाणे नव्याने गुणगुणणे. सोपे नाही असे पुन्हा भेटणे, सोपे नाही असे पुन्हा भेटणे, पावसात भिजूनही कोरडे वाहणे. सोपे नाही असे पुन्हा भेटणे, जसे सूर्यास्ताने प्रतिबिंबाला वेगळे करणे, जसे सूर्यास्ताने प्रतिबिंबाला वेगळे करणे आणि सागराने सरितेला निरोप देणे, आणि सागराने सरितेला निरोप देणे. प्रमोदिनीचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं कोलॅबरेशन, तेही एकत्र इतक्या ब्रँड्स बरोबर. तुम्हाला आमच्या शॉर्ट फिल्मचा पहिला प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. गोष्ट अधांतरे नात्याची ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर शेअर करायला विसरू नका. प्लीज 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 मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, या गोष्टीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे, त्यामुळे प्लीज ती सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि आवर्जून कमेंट करा. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत. डू नॉट फॉरगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब. तोपर्यंत हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.